पवित्रो वा सर्वावसन गतोप्य यस्मरे पुंडरीकाक्ष सभाया भेन्द्रशुचि सर्वं शुचिः शुचिर्भवः। ओम लक्ष्मीनारायणाभ्यां सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु। हातात अक्षरा घ्यायच्या। गजाननं द्वादशे तानि नामानि यत्पटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं अक्षरां समर्पयामि। हातात पाणी घ्यायचं। वर्तमानस्य अत्यब्रह्मणा द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराकल्पे वैवस्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दण्डश्वा वसुनाम संवत्सरे दक्षिणायने सौर हेमंत ऋतुः कार्तिकमासे शुक्लपक्षे चतुर्दशी तिथौ मंगलवार दिने रेवती नक्षत्रे व्रजयोगे गर्दिवे वाणीकरणे मीन राशि स्थिते शुभ एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथीः। प्रत्येकाने आपापल्या नावाचा आणि आपल्या गोत्राचा उच्चार करायचा। अश्शब गोत्र म्हणायचा। म्हटलं प्रत्येकाने म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री कारखाने यंत्र सामुग्री प्रगति तथा च शेती व्यवसाय श्री कारखाना मध्ये तथा च द्वारण वृद्धि प्राप्त हेतु नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधं कुरु श्री कवलदाभ्यो नमः। गन्धासु पुष्पैः माल्यादिनि सुगन्धिनि मालत्यादिनि वैभवो मयादिनि स्थानेः नित्यानन्द। That is धरून ठेवा। जागा काय करू साव्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मुळी टाकून मान्यवरांच्या शुभ हस्ते केलेला आहे। आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भालेराव साहेब आपल्या सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक करतील, त्यांनी ते करावं असं मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय व्यासपीठ कारखान्याचे चेअरमन आणि आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय सावंत साहेब, संचालक मंडळ सदस्य प्रथितीय डॉक्टर माईसाहेब, वर्षा पाटील, सर्व उपस्थित मान्यवर आणि ऊस उत्पादक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांच्या कारखान्याचे ऊस उत्पादक अधिकारी कर्मचारी
आणि व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली आपण यशस्वीरित्या आपले 25 हंगाम पार केलेले आहेत आणि या 25 वर्षामध्ये आपल्या कारखान्याचं नाव महाराष्ट्रभर नव्हे भारतभर झालेलं आहे आणि त्यामध्ये आपला सर्वांचा मोठा वाटा आहे. 2025-26 एक पाव शतक पूर्ण करून आपण 26व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व हजर झालात. त्याबद्दल व्यवस्थापनाच्या वतीने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभारी मानतो. 2025-26 येत्या हंगामासाठी आपल्या कारखान्याने 5.5 लाख टन ऊसाची नोंद केलेली आहे. ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा सज्ज केलेली आहे. कारखान्याची मशिनरी पूर्णपणे दुरुस्त केलेली आहे. त्याचबरोबर आहे तो ऊस वेळेत गाळप होणं आणि त्यापासून जास्तीत जास्त साखर उतारा मिळवणं आणि साखरेची क्वालिटी जास्तीत जास्त चांगली राहण्यासाठी काही अतिरिक्त मशिनरी आपण बसवलेली आहे आणि त्यामुळे हा हंगाम अत्यंत आपल्या सर्वांचे नेहमीच्या प्रमाणे सहकार्य मिळेल आणि तो आपण निश्चितपणे यशस्वी करू असं आपल्या सर्वांच्या वतीनं मी व्यवस्थापनाला आश्वासित करतो. कारखान्याचं जे कार्यक्षेत्र म्हणून म्हणतो आपण, ऊस विकासाकरता जे कार्यक्षेत्र आपण म्हणतो, बागलाण, कळवण, साक्री, नवापूर या एरियामध्ये ऊसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं आपल्याला जवळजवळ 1 तृतीयांश ऊस बाहेरून लांबून आणावा लागतो. साधारणपणे 100-150 किलोमीटरचा ऊस असतो आणि हा लांबचा ऊस असल्यामुळे त्याची वाहतूक खर्च वाढून तो टनाला 200-250 रुपयापर्यंत त्याचं आपल्याला नुकसान भोगावं लागतं आणि तेवढीच रक्कम ऊस उत्पादकांना जास्त रक्कम देता येत नाही. तर त्यासाठी कारखान्याने अगदी सुरुवातीपासून म्हणजे व्यवस्थापनाचा उद्देश सुरुवातीपासून ऊस उत्पादक केंद्रस्थानी मानून ऊस उत्पादकांना वेळेवर योग्य सेवा मिळण्यासाठी आपले 14 गट ऑफिस आहे आणि प्रत्येक गट ऑफिसमध्ये ऊस उत्पादकाला ऊस साती स्तरी पाडण्यापासून तर ऊस तोडेपर्यंत सर्व सहकार्य होईल असं शेती खात्याचं व्यवस्थापन आहे. त्यामध्ये आपण बेणं, खतं, औषधं आणि अगदी तणनाशकापर्यंत आणि त्या बेण्याच्या ट्रीटमेंटसह औषधांचा पुरवठा बिगर व्याजी करतो. हा खर्च आपण साधारण एकरी 17-18 हजारापर्यंत करतो आणि त्यामुळं ऊस उत्पादक जे नेहमीचे ऊस उत्पादक आता 1000 ऊस उत्पादकांपैकी सगळ्यांचे हळूहळू ऊस उत्पादनाची एकरी ऊस उत्पादन वाढीकडं आपलं सर्वांचं लक्ष आहे. त्यासाठी कारखान्याकडे स्वतंत्र ऊस विकासाचा कक्ष आहे आणि त्या कक्षामधून सर्व ऊस उत्पादकांना योग्य वेळेस सर्व सवलती पुरविल्या जातात. ऊसाचं पेमेंटही अगदी शासनाच्या ऊस आणि साखर हे दोन्ही आयटम केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कंट्रोल आहे आणि जो ऊसाचा हमी भाव आहे त्या हमी भावापेक्षा 100-200 रुपये प्रत्येक वेळा कारखान्याने अधिकचे दिलेले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक म्हणजे आपले ऊस उत्पादक नेहमी समाधानी असतात. शेतकऱ्याला कारखान्यापर्यंत येण्याची कधी वेळ येत नाही. त्याला ज्या सेवा त्या गट ऑफिसमध्येच मिळाल्या जातात. तर तसेच प्रायोगिक तत्वावर कारखान्याने पथदर्शक योजना राबवली आहे. VSI ही जी संशोधन संस्था आहे देशातली त्या संस्थेच्या मार्फत 100 टन आणि त्याच्या पुढे एकरी ऊस कसा निघेल याच्याकरता जेवढे तंत्रज्ञान आहे तेवढं सगळं तंत्रज्ञान आपण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवतो आणि आपल्या सर्वांना सांगायला अभिमान वाटतो की आपल्यापैकी बरेचसे शेतकरी 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त गेलेले आणि त्याची VSI या अत्यंत ज्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत त्या संस्थेने त्याची दखल घेऊन आपल्या ऊस उत्पादकांना ऊस भूषण पुरस्कार त्यांच्या वार्षिक सभेमध्ये जाहीर केले, पुरस्कार दिले गेले. तसेच
पथदर्शक योजनेमध्ये त्याच्या पथदर्शक योजनेबरोबरच सारखं आपले जे चारी तालुके ऊस विकासाकरता आपण म्हणतो त्या तालुक्यांमध्ये आदिवासी ऊस उत्पादक बंधू पण आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाने त्यांना काही अनुदान जाहीर केलेले आहे. त्या अनुदानामध्ये आता 3 वर्षापासून 5 शेतकरी 10 शेतकरी यावर्षी 15 शेतकऱ्यांना आदिवासी 15 शेतकऱ्यांना ऊस देण्यापासून तर त्याच्यात आवश्यक ते खतं वगैरे सर्व मोफत VSI मार्फत दिली गेली. ती त्याचे लाभार्थी पण आज कार्यक्रमाला कदाचित उपस्थित असतील. ऊस दर जो ठरतो तो आता ऊस दराची पद्धत आपण सर्व ऊस उत्पादक आहोत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे. केंद्र सरकार त्या कायद्याखाली त्या वर्षाचा हमीभाव जाहीर करतं. त्या हमीभावाप्रमाणे त्याच्या ऊसाची रिकव्हरी आणि तोडणी वाहतूक खर्च याचा हिशोब करून FRP दिली जाते. तो हा हिशोब जवळजवळ आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येक आपण जेवढा ऊस नोंदलेला आहे तो नोव्हेंबर ते मार्च असा साधारण कालावधी आपण गाळपाचा ठरवलेला आहे आणि या कालावधीमध्ये वळवण, बागलाण, साक्री आणि नवापूर या ठिकाणचा संपूर्ण ऊस एकही कांडी शिल्लक राहणार नाही अशी सगळी शेती खात्याने अत्यंत नियोजनपूर्वक ज्याला आपण सूक्ष्म नियोजन म्हणतो ते सूक्ष्म नियोजन शेती खात्याने केलेले आहे आणि त्याच्या जेवढा ऊस तुटून येईल तेवढा गाळपाची व्यवस्था तांत्रिक अधिकाऱ्यांनी अत्यंत पद्धतशीर केली आहे. त्याच्यामुळं कुणाही ऊस उत्पादकाची अडचण होणार नाही. या आपल्या सर्व ऊस उत्पादक अधिकारी कर्मचारी अत्यंत कर्तव्यशील कर्मचाऱ्यांमुळं आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं कारखान्याला या एका वर्षामध्ये 3 देश पातळीवरची 3 बक्षिसं मिळाली. त्यामध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशन पुणे यांनी सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार दिलेला आहे. आपण येताना कदाचित बघितलं असेल. त्याचप्रमाणे भारतीय शुगर यांच्याकडून कारखान्याचे CEO यांना बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स मॅनेजमेंट नॅशनल लेवलचा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन या संस्थेने कारखान्याचे अत्यंत काळजीपूर्वक आणि ज्याला मायक्रो नियोजन म्हणतो त्या मायक्रो नियोजनाप्रमाणे कारखान्याची कधीही कुणाचाही 1 रुपया एकही दिवस लेट होऊ दिला नाही किंवा कुणाचा 1 रुपया थकूही दिला नाही असं मायक्रो नियोजन करणारे अकाउंट ऑफिस आणि त्याबद्दल या वेस्ट इंडियन शुगर मिल म्हणून आपली खाजगी कारखान्याची संस्था आहे त्या संस्थेने कारखान्याला सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या कारखान्याचे जनरल मॅनेजर आणि साखर धंद्यातल्या प्रदीर्घ अनुभव असलेले बाळासाहेब कडपे यांनी आता नुकतीच महाराष्ट्र शासनाने कार्यकारी संचालकांची परीक्षा घेतली आणि कडपे साहेब अत्यंत चांगल्या मार्गाने कार्यकारी संचालकांची परीक्षा पास झाले. त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचं अभिनंदन करू. तसंच कार्यकारी संचालकाचं वेतन जे वेतन निश्चिती असते ती वेतन निश्चिती करून त्यांना आज माननीय चेअरमन साहेबांच्या हस्ते तो आदेश प्रदान करीत आहोत. तो त्यांनी कृपया स्वीकारा. भगवान द्वारकाधीशच्या कृपेने ऊस उत्पादकांची कारखान्यावरची प्रचंड निष्ठा तसेच योगायोग म्हणा किंवा काही म्हणा कारखान्याला अत्यंत चांगले आणि तज्ज्ञ लाभलेले अधिकारी आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी या सर्वांमुळं आपला कारखाना दिवसागणिक भरभराटीत जात आहे. तथापि कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढवण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.
या ऊस विकासाच्या बाबतीमध्ये आपले संचालक मान्य कैलासदादा आणि मान्य सचिनदादा दोघं ऊस विकासावर आपल्याशी सुसंवाद साधतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ऊस पिकामध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांचा आपण सत्कार आणि सन्मान आज करणार आहोत. त्यामध्ये एक नंबरला आहेत मोहन त्र्यंबक जाधव यांनी एकरी 85 मेट्रिक टन ऊस उत्पादन काढलेलं आहे. 4 एकरामध्ये त्यांचं 253 मेट्रिक टन उत्पन्न आलेलं आहे. तर त्यांचा सत्कार सन्मान माननीय चेअरमन साहेब असं हे सत्काराचं स्वरूप आहे. गावाचं नाव सांगा. भादवत कळवण तालुक्यात. काही घ्या तुमच्या साहेब तुमच्या ही घ्या चित्रावर टाईम इकडे असं झालं असं. ईश्वरचरणी प्रार्थना. त्यानंतर प्रवीण गुलाबराव नांद्रे यांचा मागच्या काळी हंगामामध्ये व्यक्तिगत नावाने 708 मेट्रिक टन ऊस गाळपास आलेला आहे. त्यांचाही सन्मान सत्कार माननीय कैलासदादा यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मी देतो तुम्हाला लागत त्यांनी केलेली आहे. अतिशय चांगली शेती करतात ते. ऊसाचीच नव्हे तर द्राक्षाची आणि भाजीपाल्याची शेती त्यांची उत्तम आहे. सपत्नीक येऊन आपल्याकडे हंगामात शुभारंभाची पूजा केलेली आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार माननीय आपल्या कारखान्याचे चीफ अकाउंटंट भूषण दादा व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सुंदर शेती ते करतात आणि अत्याधुनिक शेती करतात. अगदी मायक्रोरायझा पर्यंत ते शेतात वापरतात. मायक्रोरायझा बरेच आपल्या शेतकऱ्यांना माहीत नसतं, त्यांनी पण ती मायक्रोरायझाचाही वापर यावर्षी केलेला आहे. अतिशय आज आपण गावात पूजन केलेलं आहे. नंतर आपल्या कारखान्यात यानंतर प्रथम आपले देश शिरवाड्याचे सिव्हिल इंजिनियर आहेत, देश शिरवाड्याचे शिरवाडकर साहेब म्हणून आहेत. त्यांना थोडंसं अर्जंट जायचं आहे नाशिकला, तरी ते थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी थांबले. त्यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. करावे त्याबद्दल मी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. या कारखान्याविषयी सांगायचं तर हा खाजगी त्यांचा आपण म्हणतो कारखाना आहे, तो त्यांचा नसून तो आपला कारखाना आहे असं मला जाणवतं. की मी आता रिटायरमेंट झाल्यानंतर 2021 साली शेती करायला लागलो, म्हणजे मनापासून शेती करायला लागलो. आणि सुरुवातीलाच 7 फूट सरी घेऊन मी साधारणतः 2 कांडीचा ऊस घेऊन ते 6 इंच हे घेतलं, गॅप घेऊन मी लागण केली होती. तर त्यावेळेस मला कारखान्याच्या सर्व स्टाफने म्हणजे ऑफिस स्टाफ आणि फील्डचा स्टाफने मला मार्गदर्शन करून मी जवळ एकरी 160 टन उत्पन्न काढलं होतं. हा माझा झाला अनुभव. पण त्याच्या पुढचं सांगतो की आता चालू वर्षी मी 15-0-12 ही व्हरायटी लावली होती. पण मला काय वेळ नव्हता, नाशिकला राहतो आणि आता नाथबाई ती मला काही येऊ देत नाही, बाबा जायचं नाही शेतात पण ती. तर मी काय की घाईघाईने मी रोपं आणली होती आणि करपे साहेबांचा सल्ला घेऊन ती रोपं लावली होती.
तर रोपं जवळपास ती फेल गेली होती. जवळपास प्लॉट जो आहे ना पूर्ण म्हणजे माझ्याकडे फोटो आहेत पूर्ण झोपून गेला होता. पण करपे साहेबांना फोन केला आणि एका फोनवर ते लगेच आले 3 वाजता. पूर्ण प्लॉट बघितला त्यांनी आणि पूर्ण प्लॉट बघून त्यांनी उपाययोजना केल्या. त्या उपाययोजना सक्सेस झाल्या की नाही त्याच्यासाठी ते 3दा आले आणि तो प्लॉट तुम्ही आजही बघू शकता शिरवाड्याला चारी क्रमांक 3ला लागूनच आहे. हे 1 नंबरचा प्लॉट आहे. गावातले लोक पण आश्चर्य करतात. म्हणजे मेलेला प्लॉट जिवंत करण्याची कमाई या कारखान्यामध्ये. म्हणून या कारखान्याकडे आपण सर्वांनी आता आपण बरंच म्हणतो की हा कारखाना चालवणार आहे तो कारखाना चालवणार, हा आपला कारखाना म्हणून आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांभिमुख कारखाना आहे आणि मी हे झालं शेतकऱ्यांच्या वतीने. आता आपलं कारखान्याच्या वतीने तर माझं वैयक्तिक असा कारखान्याने म्हणणं आहे की शेतकऱ्यांची बाजू घेऊन चांगला भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना नवीन योजना कराव्यात. त्याच्यात मी योजना अशी सांगतो की आपण जे पाचट आहे ना ते हे करतो त्याला कुट्टी करतो तर त्याच्या बाबतीत यांच्या यंत्राला नंबर लागत नाही, वेळेवर मिळत नाही. तर त्याच्यासाठी काही त्यांनी सबसिडी दिली पाहिजे मजलसाठी अशी मी आपल्या चेअरमन साहेबांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. यानंतर 26व्या दलित हंगामाच्या या आजच्या सोहळ्याला आपण सर्व लोक डोळ्यांनी बघताय. खऱ्या अर्थाने साहेबांचं कौतुक करावं तेवढं एकदम छोटं होईल. वयाच्या 58व्या वर्षी कारखान्याची निर्मिती केली. आज हा मनुष्य 86 वर्षाचा आहे. 26वा गळप हंगाम चालू आहे आणि खऱ्या अर्थाने आमची आता मगाशी चर्चा चालली होती. ऊस उत्पादन हे 100% गोष्ट आहे पण त्याचे बाजूचे जे दुवे असतात त्या बाबतीत मला थोडंसं बोलायचं आहे. कमीत कमी 1000 लोकांचा संसार चालवणारा एक मनुष्य हा कारखाना आपल्या समोर चालू शकतो हे 26 वर्षात त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आपल्या आजूबाजूला नाशिक जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात असेल भरपूर कारखाने आपण उदयास आले, भरपूर कारखाने संपताना पण पाहिले. परंतु शेतकऱ्याच्या प्रत्येक एका भांडीपर्यंत कोणाचा 1 रुपया बुडला नसेल असं शाश्वत काम या साहेबांनी नक्की ठेवलं. या कारखान्याने आपलं नाव नक्कीच ठेवलं. मला थोडस वेगळ्या विषयावर पण नक्कीच बोलायचंय. क्या बडा तो सबसे बडा दम होता है आणि सगळ्यात मोठा दम जो असतो तो शेतकऱ्यामध्ये असतो. एवढी मोठी आपण आपत्ती बघतोय, कांद्याचे ओळे फेल झाले, सगळं फेल झालं, परंतु संकटामधून आज पण जो उभा राहतो तो खऱ्या अर्थाने शेतकरी असतो. साहेब मला नक्कीच सांगायचंय आम्ही खचतो भिजतो काय असेल तर होतं पण पाठीवरती तुमच्यासारखा कोणीतरी एक हात ठेवतं आणि नक्की सांगतो तू पुढे चाल. हा फक्त शेतकरीच असू शकतो, दुसरं कोणी राहू शकत नाही. मित्रांनो खऱ्या अर्थाने आज ज्या एका गोष्टी करता आज ऊस आपण डायव्हर्ट झालो, ऊस आपण लावणं कमी केलंय. आपल्याला मका बरा वाटायला लागला, आपल्याला कांदा बरं वाटायला लागलं. मधल्या 10 वर्षाचा जो स्पेस पाहिला नानाजी तर खऱ्या अर्थाने आपण ऊसापासून डायव्हर्ट झालं. कारण मधल्या काळामध्ये लेबर ही फार मोठी समस्या होती. अक्षरशः तुटला जायचा नाही, ऍव्हरेज कमी पडायला लागले. पुन्हा आमच्या या कसमादेच्या जमिनीमध्ये पुन्हा तेच पीक आल्यामुळे ऍव्हरेज कमी पडायला लागला. परंतु मी नक्की सगळ्यांना विनंती करेल की कुठेतरी असा आसमानी संकट जर यायला लागले तर फाशी घेण्यापेक्षा ऊस या पिकाकडे थोडंसं डायव्हर्ट झालेलं नक्कीच बरं राहील. मी अक्का मगाशी परिपत्रक वाटत होतो 2850चा भाव आहे. 1 एकर मध्ये ठीक आहे आम्ही 100 नाही गाठू शकत, विराट कोहली नाही होऊ शकत, पण VVS लक्ष्मण सारखं राहुल द्रविड सारखं खेळू शकतो. ठीक आहे 50-60चा जरी ऍव्हरेज काढला. मला एक सोपंसं गणित सचिनला समजावून सांगायचं की आम्हाला एका वर्षात आपण कांदा आणि मकी घेत असतो. मित्रांनो मी थोडासा वेळ घेईल. एका याच्यात खूप केलं 25-30 क्विंटल मक्की निघतो. यावर्षी मक्याची परिस्थिती पाहिली तर 1200-1300 1400चा भाव आहे. अमेरिकेतून परत आयात चालू आहे. मला बाकीच्या विषयावर बोलायचं नाही, परंतु त्याचा खर्च वजा उत्पन्न जाता 30,000 रुपये निघतं. कांद्याचं खूप केलं तर 100 क्विंटल उत्पन्न निघतो. असा भाव राहिला तर ₹1,00,000 कांदा होतं. सगळा खर्च वजा जाता फक्त ₹1,00,000 एका एकरामध्ये आपण कमवतो कांदा आणि मकी या पिकापासून. मजूर समस्या आजची बघितलं 400-500 रुपये रोज भागला. बाकीच्या गोष्टी बोलायच्याच नाही, ते फक्त तुम्ही डोक्यात इमेजिन करून बघा काय काय समस्या आहेत असं. परंतु ऊस एका शास्त्रीय पद्धतीने जर आपण लावला, माझं एक ॲग्रोमॉल पण आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. शास्त्रीय पद्धत असेल त्याला बेड पद्धत म्हणतात. सेंद्रिय खतं असतील, NPKचा व्यवस्थित पुरवठा असेल, खऱ्या अर्थाने लिक्विड सेंद्रिय खतांचा पुरवठा असेल, व्यवस्थित तणनाशकाचा वापर असेल आणि खऱ्या अर्थाने जर सिस्टमॅटिक जर तुम्ही शेती केली. कारण आज इथं बसलेला हा जो ऐकणारा घटक आहे हा मी माझ्या छातीला हात लावून सांगतो अतिशय बुद्धिजीवी शेतकरी इथं बसलेला आहे.
आणि खरंच शास्त्रीय मार्गाने शेती केली आणि खरंच फक्त 70 आणि 60 क्विंटल जर ऍव्हरेज निघाला, 60 क्विंटलला आज 2850चा भाव, लेबरची काय खूप मोठी समस्या अशातला काही भाग नाही, सगळ्याचा खर्च काढला तर एका एकरामध्ये 2 लाख रुपये आपण आराम के साथ कमवू शकतो. आणि म्हणून मला एक सांगायचंय, जास्त हॅरेसमेंट घेऊन बीपी वाढवण्यापेक्षा, टेन्शन वाढवण्यापेक्षा, नको त्याच्या रावण्या करण्यापेक्षा थोडस जर तुमच्याकडे 20-30 एकर जमीन असेल, मी कारखान्याचा प्रवक्ता म्हणून नक्कीच बोलत नाही मित्रांनो, मी कारखान्याचं काही टेंडर घेतलं म्हणून पण नक्कीच काय बोलत नाही, परंतु तुमच्या सुखी जीवासाठी सांगतोय, तुमच्याकडे जर 20 एकर जमीन असेल तर 5 एकर का असे ना ऊस तुम्ही लावा. आपल्या क्षेत्रातला कारखाना आहे, कारखान्याला गरज आहे का नवापूर पासून ऊस आणायची? काही गरज नाही, आपल्या क्षेत्रातला कारखाना आहे. आपण जर आपल्या इथं त्यांना जर म्हणजे सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आपल्या पहिल्या थोडी नक्कीच लागत जातील. म्हणून मला सर्व शेतकरी बांधवांना एक नक्की विनंती करायची आहे की जवळचं आहे म्हणून त्याला काय आपल्याला झिपरं म्हणू नका, आपलं तेच कामाचं राहतं, भविष्यात तेच कामाचं राहील. म्हणून थोडस म्हणजे पीक पद्धती बदला या एका शब्दाकरता मी आलोय. नक्कीच आता आपल्या 8-10 वर्ष झाले गॅप पडलाय, आपलं उत्पादन नक्कीच चांगलं निघेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या 26व्या गळीत हंगामात नक्कीच आपला एफआरपी नक्कीच चांगला निघो, 2850 पासून नक्की 3000 पर्यंतचा भाव आपल्याला शेतकऱ्याला मिळो अशी एक ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय श्रीराम. सरांनी सांगितले अगदी खरं आहे, ऊस हे शाश्वत पीक आहे. कारण या 26व्या गळीत हंगामाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सावंत साहेब, या कारखान्याचे संचालक कैलासदादा, सचिनदादा, आमच्या गावचे माझे तंटामुक्तीचे अध्यक्ष यशवंत बापू व येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर व शेतकरी वर्गांनी, आज गेल्या 25 वर्षापासून सावंत साहेबांच्या कृपेने हा द्वारकाधीश कारखाना अगदी तोऱ्यात डोलत आहे, त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. परंतु मगाशी जे वक्ते बोलले खूपच छान बोलले, खूप मार्गदर्शन चांगलं केलं. पण माझ्या पण थोडक्यात 2 मिनिटात काही सूचना आहे की शेतकरी ऊसाच्या पिकापासून दुसरीकडे का वळाला याचा पण अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याला सगळ्यात मोठं प्रमुख कारण म्हणजे अण्णा, बापू, नाना, काका यांचे ऊस वेळेवर तुटतात आणि आपल्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना कधी कधी 15-15, 16-16 महिने वाट बघावी लागते. इथंच आपण खचतो की आता तर इतकी परिस्थिती पोषक आहे ऊस लावायला, पण तरी पण मी शेतकऱ्यांशी जेव्हा चर्चा करतो, माझा खुलासा करायचं राहून गेलं. मी सुभाष अहिरे, माजी सरपंच ब्राह्मणगाव तथा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाजप. तर मी शेतकऱ्यांशी जेव्हा चर्चा करतो की ऊसाकडे आता वळायला आपल्याला हरकत नाही, एकच शाश्वत, माझ्या दादांनी जे सांगितलं खरोखर शाश्वत पीक आता ऊसच आहे, ऊसाशिवाय आपल्याला दुसरं कोणी तारू शकत नाही. परंतु या ज्या काही अडचणी आपल्या भोकांडी बसलेल्या आहेत याचं निरसन कोण करेल? सगळ्यात महत्वाची अडचण आहे ते ऊस तोड वेळेवर होत नाही अशी शेतकऱ्यांची अडचण आहे आणि ती सत्य पण आहे. याच्यावर मार्ग काढण्यासाठी माझी एक छोटीशी सूचना या सर्व आपले ऊस अधिकारी आहेत, बालेगराव साहेब आहेत, करपे साहेब आहेत आणि सौता सावंत साहेब आहेत, यांना सूचना आहे की आम्ही 13 महिन्यापर्यंत ऊस उभा, मान्य आहे तुमचं 13 महिन्यापर्यंत आम्ही वाट बघू, पण 13 महिन्याचं 14 महिने 15 महिने जर ऊस झाला तर त्याला जबाबदार कोण? त्याच्यावर असा एक नियम काढावा की जर 13 वर्षाचा आत तुम्ही 13 महिन्याचा आत जर तुम्ही ऊस तोडला नाही तर 14 महिन्याचा झाला तर त्या शेतकऱ्याला 100 रुपये प्रति टन प्रमाणे दर महिन्याला भरपाई द्यावी. त्याचबरोबर आताच बालेराव साहेब बोलले की बाहेरून ऊस आणायला 200-250 रुपये टन वाहतुकीला जास्त खर्च जातो. हे आपल्याला माहिती आहे कारखान्याच्या, पण आम्ही तुम्हाला बागलाण तालुका झालं, कळवण झालं, एकसमध्ये पाहिजे तितका ऊस द्यायला तयार आहेत. पण तुम्ही ते 150 तिकडे खर्च करण्यापेक्षा आमचा जर 1 महिना ऊस उशिरा तुटला तर आम्हाला प्रति टन 100 रुपये तुम्ही दिले पाहिजे, ही आमची तुमच्याकडे मागणी आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्याकडनं हमीपत्र लिहून घ्या, तसं तुम्ही पण हमीपत्र आम्हाला देत असाल तर आम्ही 100% ऊसाच्या पिकाकडे वळायला तयार आहोत. पण आम्हाला गॅरंटीज राहिली नाही. काय म्हणतोय, मान्य आहे का? आणि ऊसाचं भावाचं जर नियोजन सांगितलं, आपल्या एवढ्या पट्ट्यात काही का असे ना एकमेव आपल्या जिल्ह्यातला असा कारखाना आहे द्वारकाधीश कारखाना की अगदी रुबाबात चालू आहे आणि त्याच्या जीवावर हजारो कुटुंबांचं नव्हे, आपल्या शेतकरी लाखो कुटुंबांचा संसार व्यवस्थित चालू शकतो. पण त्यांनी पण आपला विचार करावा. लांबून ऊस वाहतूक करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांना थोडंसं वाढीव मोबदला दिला तर आपण पण निश्चितच त्या ऊस विकास क्षेत्राकडे वळू. एवढं या प्रसंगी बोलतो, थांबतो. जय जय महाराष्ट्र.
सन्माननीय व्यासपीठ, आजचा हा 26वा गणित हंगाम, तसं पाहिलं तर अनेक वक्ते या ठिकाणी बोलतात, परंतु हा जो परिसर आहे सगळा हा खानदानी ऊस पिकवणारा परिसर आहे. यामुळे या परिसरात कसा ऊस पिकावा, काय पिकवावा हे सगळं ज्ञान ते आपल्या या सगळ्या शेतकऱ्यांना आहे. परंतु या पाठीमागचं मुख्य कारण जर पाहिलं, आता मी 26 वर्षापासून जवळजवळ साहेबांच्या जवळच आहे. आज मला अण्णा बोलले की आज तुम्ही साहेबांजवळ बसले नाहीत. म्हटलं आता साहेबांची थोडी स्मृती होते, परंतु त्यांनी जे कार्य केलं आहे ते कार्य मात्र पूर्ण सगळ्यांच्या लक्षात राहील. शेवटपर्यंत माणूस जातो येतो त्याचा विचार सोडून द्या, परंतु विचार मात्र जागृत असतात, विचार जिवंत असतात आणि विचाराची माणसं आज शेकडो वर्षापासून जिवंत आहेत. त्याप्रमाणे हा कारखाना जोपर्यंत आहे नाही, पण नसला तरी बी सावंत साहेब मात्र सगळ्यांच्या स्मरणात राहतील, ही मात्र गोष्ट नक्की. दुसरं असं की आता मला तर वाटतं नवं नेतृत्व या ठिकाणी दादा आहेत, आपले नाना आहेत. आता यांनी मात्र सगळ्यांनी आता विचार करत आहे की सगळ्या प्रकारची प्रात्यक्षिक, सगळ्या प्रकारची बक्षिसं शासनाची मात्र आपल्या कारखान्याला मिळालेली आहेत आणि आता भारतामध्ये नव्हे तर सगळीकडे आपलं नाव निघेल. आणि अशा पद्धतीने जो तो म्हणतो की ऊस कसा पिकवायचा, काय पिकवायचा, ही सगळं नॉलेज सगळ्या शेतकऱ्यांना आहे. परंतु शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मात्र साहेब शेवटी जाताना काही का असेना पूर्ण करा. शेतकऱ्यांना एकच पाहिजे, तुम्ही भाव फक्त 100-200 आगळं देत चला, काही कोणाला सांगायचं काम नाही, शेतकरी गोळा करण्याचं बी काही काम नाही. उच्चतम जर भाव दिला ना तर कुठलाही विषय नाही, या परिसरामध्ये तितका ऊस उत्पन्न होणार आहे की तुम्हाला आवडला जाणार नाही एवढा ऊस या ठिकाणी होईल. कारण प्रत्येक शेतकरी आता कंटाळा आहे बाकीच्या पिकांना. नैसर्गिक ज्या आपत्ती येतात, या आपत्ती मात्र फक्त ऊसच असं एक पीक आहे की ते झेलू शकतं. आणि हे काही सांगण्यात आता शेतकऱ्यांना काही काम राहिलं नाही. मुळात जातीवंत शेतकरी आहेत सगळे ऊसाचे या ठिकाणी. म्हणून मी या ठिकाणी एकच विनंती करेल, कारण या ठिकाणी मला तर काही बाकीचं जाहीर करता येणार नाही. तर दादा आहेत, तिकडे अण्णा आहेत, नाना आहेत, या सगळ्यांनी या ठिकाणी सामुख्यानं एकदम विचार करावा आणि योग्य असा शेवटी काही का असे ना साहेबांचं मात्र तर पुढच्या वेळेस मी तर एकच सांगतो, परमेश्वराकडे प्रार्थना की साहेबांना आणखी आयुष्य मिळो आणि त्यांच्या समोरच आणखी शेतकऱ्यांनी सगळ्या परिसरातील लोक ऊस लावायला उद्युक्त होतील अशी मी प्रार्थना द्वारकाधीश भगवंताच्या वती या ठिकाणी करतो आणि साहेबांना औक्षंत व्हा असं या ठिकाणी जाहीर करतो. जय महाराष्ट्र. यानंतर आपले निफाड विभागातील आणि शेतकरी मित्रांनो, द्वारकाधीश कारखाना संदर्भात बोलायचं झालंच तर तुमच्या कसबाच्या पट्ट्यातले संसार उभे केले, तसेच आमच्या निफाड तालुक्यातले बी संसार उभे केले त्यांनी. आम्ही गेल्या 14 वर्षापासून ऊस पुरवठा करतो, ते बी हजार टन ऊस पुरवठा करणारे शेतकरी, त्याच्यातला मी बी. आणि कारखान्याबद्दल सांगायचंच ठरलं तर वेळोवेळी सगळे कर्मचारी फोन उचलून आम्हाला मार्गदर्शन करता, भालेराव साहेब असू, करपे साहेब असू, आपले पगार साहेब असू, आणि वेळोवेळी साहेब सुद्धा चेअरमन साहेब येऊन मेळावा घेऊन आमच्या सुद्धा ऊस उत्पादनामध्ये त्यांनी वाढ केली आणि आम्हाला सेंद्रिय खत उपलब्ध करून देता. तसेच तोड केल्यानंतर आमचा ऊस लगेच तुटून वाहतुकीसाठी येतो आणि 15 दिवस झाले की 16व्या दिवशी पेमेंट आमच्या खात्यावर वर्ग असतं. आम्ही बी 110 किलोमीटर ऊस देतो. तुम्ही आमचं मन जिंकलंय साहेब. आणि आमचे बी लग्न कार्य तुमच्याच भरोशावर सर्व वेळोवेळी पेमेंट दिल्यामुळे होता. आम्हाला तिकडे कारखाने आहे साहेब, पण आम्ही का तुम्ही तो आमच्या मन जिंकलंय. तुम्ही एक विश्वासात तर तयार केली आहे. तुमचे कर्मचारी बी आमच्या भागात काम करताना एवढे प्रामाणिक काम करता का तुमचं हित, कारखान्याचं हित सांभाळतील एवढे कर्मचारी काम करतात. दररोज फील्डवर येतील, म्हणजे कार्यक्षेत्रात जे तोड चालू आहे तिथं भेट देता, कर्मचाऱ्यांची चौकशी करता. अशा आणि भविष्यात बी साहेब आम्ही विश्वास देऊ का आम्ही तुम्हाला निश्चित ऊस पुरवठा करू. जरी आमचे कारखाने चालू आहे पण आम्ही शब्द देतो, जरी आम्हाला 100-150 रुपये भाव कमी झाला पण याची शाश्वती आहे का तुम्ही आम्हाला पेमेंट वेळेवर देता आणि पेमेंट बी देता. अशी असो, ठीक आहे, जास्त वेळ नाही घेता. साहेब द्वारकाधीश कारखान्याबद्दल एवढंच आभार व्यक्त करतो आणि भगवान द्वारकाधीश आपल्या भविष्यात असाच पाठीशी राहू अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्या 40 गावी मी नागाईतला रहिवासी असून आमचा म्हणजे मराठवाड्या विभागातून येत असतो. तरी साहेबांनी आमचं इथून 150 किलोमीटर अंतर असून आमच्या गावातलं ऊस साहेब म्हणजे आज 4थं वर्ष लागलं. मागं 2 वर्ष ऊस नेलं होतं साहेबांनी, पण काही करणं असतं 4 वर्ष इकडे ऊस वाढला, त्यामुळे आमचं 4 वर्ष गॅप पडला. तरी आम्ही साहेबांना विनंती म्हणजे देशमुख साहेबांना सांगितलं का गॅप न पडता म्हणजे काही कारखाने आम्हाला ज्यावेळेस इकडं पाणी नव्हतं साहेब त्यावेळेस आमच्या भागात ऊस होतं, त्यावेळेस तुमचा कारखाना तिकडं आला होता. त्यानंतर 4 वर्ष गॅप पडला साहेब. पण आम्ही देशमुख साहेबाच्या मागं लागून 4 वर्ष आम्ही गप्प बसलो. पण साहेबाला सांगितलं काही करा आमचं ऊस द्वारकाधीश कारखान्याला न्या म्हटलं आणि त्यांनी ते आमचं मान्यताही केलं. पण साहेब मी सांगतो तुम्हाला खरंच द्वारकाधीश कारखाना म्हणजे आम्हाला त्यावेळेस ट्रक पेमेंटवर 100 रुपये टनने आम्हाला जास्त देत होते. कारखान्याचं नाव नाही सांगत मी, पण तरी आम्हाला नको म्हटलं तुमचे 100 रुपये जास्त आम्हाला द्वारकाधीशला ऊस द्यायचा आहे. कारण की इथं म्हणजे पैशाची शाश्वत हे आहे बा, कोणाचं लग्न कोणाचं शिक्षणाचं खर्च म्हणजे असं लोकांचं म्हणजे शेतकऱ्यांना पैसा म्हणजे कारखाने जरी दुसऱ्या कारखान्याने 100-200 रुपये आम्हाला लालच दिली साहेब. तुम्हाला हे शब्द देतो ज्या दिवशी तुम्ही आमच्या नागतगाव मी मराठवाड्यात आलो म्हणजे मराठवाड्यातून येतो साहेब. तुम्ही ज्या वर्षी सांगितलं का तुम्ही आम्ही ऊस घेऊ शकत नाही, मी तुम्हाला सांगतो आम्ही ऊस लावणार नाही साहेब. कारण की आम्हाला दुसऱ्या कारखान्यावर शाश्वत राहिली नाही. कारण की माझ्या गावात शेतकऱ्यांनी भलते म्हणजे फार कष्ट खाल्लेले आहे. आम्हाला जरी 200 रुपये टन बी जास्त सांगितलं साहेब तरी आम्ही दुसऱ्या कारखान्याला ऊस देणार नाही. मी माझ्या वतीने माझ्या शेतकरी जेवढे आहेत आलेले त्यांच्या वतीने सांगतो का आम्ही लालचाला बळी पडणार नाही. कारण की पैसा म्हणजे हा शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. कोणाचं म्हणजे शिक्षणासाठी कोणाचं लग्न कोणाचं काही आम्ही कधी लालचाला बळी पडणार नाही. इथून पुढे आम्हाला तुम्ही सोडू नका साहेब हीच विनंती करतो. आणि कारखाना म्हणजे तुमचं 150 किलोमीटर नाव निघणं हे काही म्हणजे फार मोठी गोष्ट आहे साहेब. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही यापुढं असेच म्हणजे सहकार्य करत राहो. आणि मी असं सांगतो की द्वारकाधीश कारखान्याचे कर्मचारी असतील इथले कर्मचारी असतील कामगार व फील्डवरचे बी असतील त्यांचं मुलांचं बी भवितव्य इथंच ठरलेलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं मुलांचं बी भवितव्य याच कारखान्यावर ठरलेलं आहे हे मी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. आज द्वारकाधीश कारखाना या कारखान्याचा 26वा गळीत हंगाम. या गळीत हंगामाच्या प्रसंगी आदरणीय माझे पितृतुल्य मान्य सावंतसाहेब व्यासपीठावरील उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ आणि शेतकरी वर्ग माझ्या भगिनी कारखान्याचे कर्मचारी वर्ग सगळा बऱ्याच वक्त्यांचे भाषण झाले. कोणी म्हणे आम्हाला 100 रुपये अनुदान द्या, कोणी म्हणे आम्हाला कारखान्याला भाव द्या. माझी शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे तुम्ही पैसे मागण्यापेक्षा आपला कारखाना कसा चालेल हा कारखाना नुसता एकट्या सावंतसाहेबांचा नसून हा कारखाना आपला आहे. जोपर्यंत तुम्ही हा कारखाना आपला म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला शेतकऱ्याला दुसरा आधार कोणता आहे. अहो एक पोते उळे टाकलं कांद्याचं त्याच्यामध्ये रुपये आपल्याला बेनिफिट काहीच नाही. आपले कांद्याचं उळे वाया गेलं, डाळिंब वाया गेले, द्राक्षे वाया गेले. फक्त शेतकरी बांधवांना आज तुम्हाला मला वाचवणारा फक्त एकमेव पीक कोणता आहे तो म्हणजे ऊस. प्रत्येकाला वाटतं कारखान्याने भाव दिला पाहिजे, आपल्याला पैसे मिळाले पाहिजे. सगळेच आपले प्रॉब्लेम वाढून गेले, शेतीचे लेबर प्रॉब्लेम, खताचे भाव वाढून गेले, पावसाळा अनियमित होऊन गेला. सगळ्या आपण जो शेतकरी आपण खूप अडचणीतून जातोय. मी पण एक शेतकरीच आहे. पण या अडचणीवर मात करताना आपला द्वारकाधीश कारखाना हा काय असं याचा कारखाना नाही, हा एक शेतकरी पुत्राचा कारखाना आहे. आणि त्या शेतकरी पुत्राला त्याच्या मुलांना आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची जाणीव आहे. ही जाणीव करत असताना आपण नुसतं भाव वाढून द्या पैसा तुम्ही करू नका. कारण मला पण पैसा हवा आहे, पैसा कोणाला नकोय, सगळ्यांनाच पैसा हवा आहे. पण हे करत असताना आपल्या शेतकऱ्याने ऊस कसं वाढेल, कारखान्याचं भवितव्य कसं उज्ज्वल, कारखान्याचं भवितव्य उज्ज्वल म्हणजे आपलं भविष्य उज्ज्वल. म्हणून तुम्हाला या प्रसंगी मी एवढंच सगळ्यांना विनंती करते तर तुम्ही ऊस वाढवा. ऊसाशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्ही 100 एकर द्राक्ष लावा, 100 एकर डाळिंब लावा, 100 एकर कांदे लावा, ते काय आपल्या ते शाश्वत पीक राहिलं नाही. म्हणून मी सगळ्यांना एकच विनंती करेन की तुम्ही ऊस शेती वाढवा. ऊसामुळे काही जरी ना आपला 50 एकर शेतीचे 10 एकर ऊस लावा, 40 एकर आपण
वाढलं तर 10 एकर पीक कापुले वाचाडत. म्हणून तुम्हाला मी एकच विनंती करते, तुम्ही सगळ्यांनी ऊस लावा. आणि हा कारखाना चालवणं सुद्धा सोपा नाहीये. तुम्ही असं म्हणू नका नाण्याची बहीण आहे, नाण्याची मेवणं आहे. पण मागच्या महिन्यापूर्वी मी ताईला आणि दाजींना भेटायला आली तर त्यांनी मला सगळी कारखान्याची व्यथा सांगितली. ज्या ठिकाणी त्यांना 10 कोटी रुपये लेबरला वाटायला लागले त्या ठिकाणी त्यांना 20 कोटी लेबरला वाटायला लागले. काय हे वाटणं पण एवढं सोपं नाही. सुद्धा एवढी सगळी योजना उभी करणे हे काय तुमचं माझं काम नाही. अहो अनेक कारखाने जिल्ह्यामध्ये आले, राज्यामध्ये आले, किती कारखाने बंद पडले. ते कारखाने सगळे दांडग्या लोकांनी विकत घेतले. काय तसे आपले सावंत साहेब नाही आहेत, ते शेतकरी पुत्र आहेत. शेतीचे शून्यातून त्यांनी निर्माण केलं आहे. आदर्श कारखाना आहे, आदर्श पोरं सगळं आदर्श आहे. त्याच्यामुळे तुम्ही मी आणि आदर्श घ्यावा. आणि शेतीचं उत्पन्न कसं वाढेल, कारखान्याचं उत्पन्न कसं वाढेल. आणि साहेबांनी सुद्धा कैलास दादाने, सचिन दादाने थोडा शेतकऱ्यांचा विचार करावा. शेतकरी म्हणजे खूप अडचणीतून जातोय. शेतकऱ्याला आपल्याला वरती कसं करता येईल, आपला कारखाना सुस्थितीमध्ये कसा चालेल, आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकतो. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवा आणि आपणही त्यांनी शेतकऱ्यांचा काय विश्वास सार्थ करायला पाहिजे. नुसतं पैसे द्या आणि भाव द्या हे बोलण्यामध्ये बी काय अर्थ. कारखाना आपला आहे. काय कारखाना आपण चांगला सुस्थितीमध्ये ठेवला, सगळ्या लोकांनी उचलं, त्यांना सहकार्य केलं, आपल्यालाही कारखाना सहकार्य करेल ना. एवढं मला संयोजकाने 2 शब्द बोलायला जी संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानते. मी 2 शब्द संपवते. धन्यवाद ताई साहेब. नमस्कार. मी रिटायर्ड PSI सोमनाथ साबळे, माळेवाडा म्हणजे आपला पश्चिम पट्टा. तर शेतकरी बांधवांनो, मी जास्त काही वेळ बोलणार नाही. फक्त मला शेतीविषयक सांगायचं आहे. आतापर्यंत ज्यावेळेस मी नोकरीला होतो PSI म्हणून, तोपर्यंत मी हे माझा मुलगा कांदे वगैरे करायचा. पण नंतर आता आमचे तिकडचे कर्मचारी स्वतः साहेब आले होते. त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही ऊस लावा. तर एकंदरीत ऊसाबद्दल मला, मागे आम्ही ऊसच लावत होतो आणि त्याच्यात खरोखर फायदा आहे. तर तुम्हाला एक सांगतो शेतकरी बांधवांनो, ऊस आपण लावतो ना, मजूर लागत ना काही लागत. आता गोल निघालेले, गोलामध्ये आपले जे मजूरला 300-350 रुपये देतो त्याचे आपण जर गोल घेऊन, तर एक असं काडीचा कचरा सुद्धा राहत नाही. फक्त खतं लावणं. मी आता काय केलेलं आहे, आता मागे ऊस केला होता त्यावेळेस डायरेक्ट माझी जवळजवळ 2-1 किलोमीटर विहीर आहे. फक्त मोबाईलवर लावणं आणि बाऱ्यावरती पाणी सोडणं. म्हणजे ना आपल्याला जरी आपण कुठे बाहेर जरी राहिलो तर आपण ऑटोमॅटिक मोबाईलवर मोटर लावून शेतीचं उत्पन्न काढू शकतो. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे अजून शेवटी ज्या वेळेस ऊसतोड झाल्यानंतर दिवाळी आली की परत साहेब लोक आपल्याला टनामागे साखर सुद्धा देतात. मग आपल्याला अजून काय पाहिजे. तर एकंदरीत 2 एकर का होईना, मी तर लावणार आहे. माझी जेवढं शेती आहे तेवढे मी ऊसच लावणार आहे. तर 2 एकर का होईना सर्वांनी ऊस लावा. कारण हा जो पाणी, जसं एक डॉक्टर असतो, डॉक्टर सर्वांना बोलवतो, डॉक्टर सर्वांना सांगतो अजून 2-3 दिवसांनी या, तसं शेतकरीला कोणी बोलवत नाही. तसं हा जो साहेब तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे आवक आता भरपूर वाढणार आहे. अजून 7 तारखेपर्यंत पाणी आवक, ज्यावेळेस आता थोडेफार उळी टाकतील परत अजून झोपणार आहे. जवळजवळ 50 हजार, म्हणजे साधा शेतकरी 50 हजार, 1 कोटी, 1 लाख असे पर्यंत झोपून झालेले. आता कसं तरी जगवणार. हे गोलान ते गोलान, बुरशीनाशक मार, आपल्यालाच बुरशी लागून जाते. त्याच्यामुळे ऊसाला कधी बुरशी लागणार नाही, काही नाही. आणि मी आता ते व्हरायटी पाहिला ऊसाच्या, त्याच्यात खतांचे बी पाहिलेले, ते सर्व व्यवस्थित पाहून घ्या आणि शक्यतो ऊसाची लागण करा. मी आता माझे जे तोडके मोडके शब्द, मी PSI असल्यामुळे आम्हाला जास्त भाषणाची सवय नसते. 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी कैलासवासी दिनेश त्र्यंबक गर्गे, राहणार मुल्लेर, यांची पत्नी सुनीता दिनेश गर्गे.
आम्ही जवळपास 26-27 वर्षापासून या कारखान्याला ऊस देतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंत साहेब यांनी आपल्या सर्व शेतकऱ्यांना द्वारकाधीश कारखान्याचा 26वा गळीत हंगाम या कार्यक्रमासाठी उपस्थित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आपण सर्वजण आभारी आहोत. तसेच व्यासपीठावरील मंडळी आणि समोर बसलेले शेतकरी बंधू भगिनी सर्वजण आपण या कार्यक्रमासाठी उभा आहोत. तर इतर बऱ्याच लोकांनी आपल्या आपल्या ज्या काही त्रुटी होत्या यांच्या कारखान्याच्या कार्यक्रमाच्या बाबतीत त्या सांगितलेल्या आहे. मी एकच गोष्ट बोलू इच्छिते, तक्रार म्हणून नाही पण एक सजेशन म्हणून मी त्यांना एवढं सांगते साहेबांना की तुम्ही ज्या इतर ठिकाणच्या टोळ्या आणतात ऊसतोडीसाठी, जर गावाजवळची टोळी जर त्या शेतात टाकली तर ते लोक जास्त टाइमपास करतात घरी, ते बांधापर्यंत लवकर पोहोचत नाही. तर लांब लांबच्या टोळ्या त्या ठिकाणी टाका, इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे टाकत जावे ही माझी नम्र विनंती आहे. तसेच तक्रार म्हणून नाही पण आम्हाला या कारखान्याने खरंच खूप सहकार्य केलेलं आहे. वेळोवेळी प्रत्येक वेळा ॲडव्हान्स काढून देणं, खतं, औषधं वगैरे पुरवठा, तसेच जे अधिकारी लोक आहेत ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जातात. खरंच साहेबांचं तर कौतुक करण्यासारखं आहेच. तसेच सगळे इथले जे कार्यकारी आहेत त्यांचं सुद्धा खरंच कौतुक करण्याच्याच लायक आहेत ते. आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवते. आणि आमच्या चाळीसगाव भडगाव तालुक्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तारणहार ठरलेले आदरणीय सावंत साहेब, नाहीतर आमच्याकडे कारखान्याचं भंगार पण विकलं गेलं, सर्व विकलं गेलं. आमचा ऊस पण जाळावा लागला होता आम्हाला. अशा वेळेस आम्ही ऊस लावणं बंद केलं. परंतु आम्हाला द्वारकाधीशने आम्हाला काहीतरी आधार दिला आणि आम्ही ऊस लावायला लागलो. नाही तर आमच्याकडे ऊस लावणं बंद झालं होतं. तुमच्याकडे जरी बंद झालं होतं तरी आम्ही हळूहळू लावून आम्ही सप्लाय केला. आता कसमादे वगैरे असं काही म्हणू नका, आम्ही पण तुमच्यातच आहेत, आम्हाला बाहेर काढू नका. असं सावत्रपणा नका ठेवू. कारखाना आमचा पण आहे, आम्ही पण तेजीमध्ये पण तुमच्याबरोबर होतो, मंदीत पण तुमच्याबरोबर राहू. बाहेरचे कारखाने 100-200 रुपये भाव जास्त देतील, आम्हाला माहिती आहे. त्यांच्या काट्यांमध्ये किती फॉल्ट आहेत. त्यांचे शेवटचे पेमेंट थांबून गेलेले असतात, देत नाही, नवीन नवीन देतात. बऱ्याच शेतकऱ्यांचे पेमेंट बाकी आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला उडून घ्यायची असेल तर आपण दुसरा ऑप्शन पाहू नये. आपण शेतकरी आहोत, 5-50-100 रुपये इकडे तिकडे भाव झाला तर काही मोठा फरक पडत नाही. पण लाखो रुपयाचं पेमेंट जर आपलं अटकून गेलं तर आपलं सर्व संपतं. आणि ह्या कारखान्याने आतापर्यंत कोणाचाही बांडीचा एक ऊसाचा सुद्धा पेमेंट ठेवलेलं नाही. याचा सर्व विचार करावा आपण. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नंतर शेतकऱ्यांचा पैसा संपलेला असतो ऊस उत्पादकांचा. ते आपल्या तोडची वाट पाहतात. परंतु ऊस उत्पादकचा मुलगा जर इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा हायर एज्युकेशन घेत असेल आणि त्याला जर 2 गॅरंटेड असेल, तो कायमचा तुमचा पुरवठादार असेल, मुकरदम वगैरे यांची जर काही गॅरंटी घेऊन तुम्ही जर एज्युकेशन लोन ऊस उत्पादकांच्या मुलांना दिलं तर खूप बरं होईल. अशी मी मागणी करतो तुमच्याकडे आणि ती करावी, पूर्ण करावी अशी विनंती आहे. कारण ऊस उत्पादकाचा पैसा नोव्हेंबर-डिसेंबर नंतर येतो, तोपर्यंत तो अडचणीत सापडतो. एवढी विनंती करतो. तुम्ही आमचे तारणहार आहात आणि आम्हाला तुमचे खूप खूप आभार आहे. थँक्यू. माझी ओळख सांगायची काय गरज नाही तुमले, कारण आत्ते जेवढा फार्म भाषे फक्त ऊसच मुळे, नाही ते आपलं सर्व जायला होतं. एकदम रियालिटी. आत्महत्या पाहिजे जर वाचाडा होईल ते फक्त या माणूस नाही. एकदम रियालिटी. सर्व लोक बसलेले आहेत, सर्वांना माहिती आहे माझी कंडिशन, मनी कंडिशन एकदम वाईट होती. आपलं काही घरनं वावर नाही,
परायनी काटणी लांबी पाठ. दुसरानी शेतीशे त्या मनात शेतीवाला थांबेल शेतस, आणखी मुंबईला शेतस. पण त्यासनी मला एकच सांगत, तुमले शेती देतस, ऊस लावशात ते शेती करा. अशी एक बी शेतकरी पण नाही की अशी शेती माले करायला द्यायची. मला सांगणं एवढंच आहे की मी 13 एकर कांदा लावो. कांदाना पैसा खूप आहे, माले त्यावर काहीच बोलणं नाही. 13 एकर कांदा लावत 13 रुपयानं बिघडणं नाही. 7 लाख रुपया कर्ज लिहिलं, जेमतेम गाडी पट्टावर येईल होती, ती वीज घसली गेली. मग ती मग ऊस लायला होतात, कांदा ऊस लायला होता. त्या ऊसमुळे आता अशी वाटत की आपण 30-40 ना तरी ॲव्हरेज लई असो. जवळजवळ मी यंदा 2000 टन ऊस 100% कारखान्याला देणार शे. पण दुसरानी शेतीवर शेती दक्षात एकदम चांगली आहे. मना हात दका सर मास्तर सारखा शेतस, काहीच नाही. ठिबक टाकी देईल, जे बिबट्या ते खावानच काम नाही. कारण मरेल मेंढर आले आगींना काय बेव. मी स्वतः कर्जबाजारी माणूस, मला काय बिबट्या तरी त्याला माहिती आहे लोकेत यावर लेणं देणं. काही नाही, काहीच नाही. तुम्ही ऊस पिकाडा, ऊस द्या आणि मग सांगा चेअरमन साहेबले काय बरंच आहे काही बरोबर होईल. पण जोपर्यंत आपण करतच नाही तोपर्यंत काहीच नाही. मला पोऱ्याले पूजाना मान दिना. पोऱ्याले म्हटलं 20-22 हजार मग तू काय कमावशील आमले काय दिशी. आज तो 20 लाख रुपयानं त्यानं दरवर्षीले पॅकेज 4 चाकी मा फिरस आणि एवढा मान भेटणार. हाई भाग्य कोणले शे माले बाबा. मला ते ऐसला हारक्या व्हावे झाडचे कधी बोलायला भेटीन कधी नाही. पण मंडई उठायला लागे मसावले सांगा म्हणा नंबर लावा म्हणतो. हा आणि आता का ऊस आहो गोड शे. तुम्ही ऊसले कोटी बी आपटा तरी तो गोडच लागस. कारखाना आम्ही पिळा तरी तो गोडच लागस. त्याने कडू कानी करू नका. एवढंच बोलणं शे. टाइम भरपूर आहे ना. नमस्कार म्हणतो. धन्यवाद साहेब. नमस्कार मंडळी. माझे पप्पा, माझी आई, माझी मावशी आणि माझे आदरणीय 2 भाऊ इथे आहेत. आज योगायोगाने मी इथे भेटायला आली होती आईबाबांना. पण हा कार्यक्रम बघून इतका आनंद वाटला की असं वाटतं इथेच राहावं. खरंच असं वाटतं इथे राहावं. जबाबदाऱ्या जर संपल्या आणि मला परमेश्वराने जर चान्स दिला तर माझी फार इच्छा आहे की मी इथे येऊन राहावं, आईवडिलांसोबत राहावं, भावांना मदत करावी आणि माझ्या शेतकरी बांधवांना माझा जर काही उपयोग झाला, माझ्या शिक्षणाचा असो किंवा माझ्या मिस्टरांच्या अनुभवाचा असो, आपल्या द्वारकाधीशला जर मदत झाला तर नुसता द्वारकाधीशचा फायदा होणार नाही, ह्या पूर्ण परिसराचा फायदा व्हावा असं माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. वास्तविक आमचा शेवरे किंवा धाराबाद या भागाशी काही संबंध नव्हता. आम्ही लहान असताना आम्ही सटाण्यात वाढलो. आमचे सर्व नातेवाईक ब्राह्मणगाव, लखमापूर, नाशिक इकडे होते. जेव्हा आमच्या पप्पांनी इथे कारखाना सुरू केला तेव्हा आम्हाला वाटायचं का म्हणजे कशासाठी ही जिद्द करतायत, याची काही आपल्याला गरज नाही, आपल्याकडे परमेश्वर कृपेने सगळं आहे, तरी पण का करतायत. पण आज जेव्हा मी सगळ्यांचे मनोगत ऐकते तेव्हा मला जाणवतं की एक शेतकरी माणसाची जिद्द जर हजारो फॅमिलीजला म्हणजे पोचू शकते तर मग आम्ही सुशिक्षित असून आम्ही एवढंसं सुद्धा त्यांच्या मानाने केलेलं नाहीये. पण माझे 2 भाऊ कैलास दादा, सचिन दादा हे कितीही अडचणी येऊ त्यांची नीतिमत्ता कधी सोडली नाही, याचं मी तुम्हाला 100% आश्वासन देते. कुठलाही व्यवसाय चोरी केल्याशिवाय होत नाही असं आपल्या देशात एक समीकरण आहे आणि ते आपण ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे ना, करप्शन तर होणार, चोरी तर होणार, पण माझ्या वडिलांमध्ये, माझ्या भावांमध्ये मी कधीही त्याचा 1% सुद्धा अवलेश बघितला नाही आणि याचा मला फार मोठा स्वाभिमान आहे. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की कायम दादांना सहकार्य करावं. आमच्याकडून काही चूक झाली तर माफी असावी. उत्पादकांना माझा नमस्कार.
सर्वच इकड्या प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यासाठी आपल्या नवापूर तालुक्याकडून सोटका होईना पण एक शेतकरी सुद्धा ने मनोगत व्यक्त करावं अशी एक आमची इच्छा होती. आपल्या हा परिसर म्हटला तर पूर्ण प्रगतशील शेतकरी आहेत, पण आमच्या नवापूर तालुक्यात एक लहानसे शेतकरी आणि आदिवासी कुटुंबातले शेतकरी आहेत. जेव्हापासून हे द्वारकाधीश साखर कारखाना सुरू झाला त्यामुळे आमच्या पूर्ण नवापूर तालुक्यात एक प्रगती झालेला आहे सर्व शेतकऱ्यांची. कारण याच्या नियोजनबद्ध असा कार्यक्रम वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देणे या खासियतीमुळे आमच्या परिसरातील शेतकरी हा काही का होईना पण आपलं पीक उत्पादन करून ऊसाचे उत्पादन करून आपल्या चांगली प्रगती करीत आहे. आणि आमच्या या समस्याबाबत आपले द्वारकाधीश कारखान्याचे चेअरमन साहेबांनी आपल्या जे बियाणं आणि खत हे ऊस उत्पादनाच्या किमतीमधून वसूल करण्याची स्कीम काढली. या कारणामुळे आमच्या परिसरात खरोखर या शेतकऱ्यांनी हे ऊस लागवडची हिंमत केलेली आहे. कारण ऊस लागवड म्हटली की पहिल्यांदा ऊसाला जास्त खर्च येतो आणि तो एक वर्षभर पर्यंत तो खर्च निघत नाही. यासाठी काही आमच्या परिसरात शेतकरी हे निम्मे बटाईवरती शेत करायचं आणि आपले भाडे तत्वावरती सुद्धा शेती करायचे. पण या कारखान्याच्या योजनेमुळे आमच्या परिसरात स्वतः शेतकरी हा ऊस उत्पादन करीत आहे. आणि योगायोगाने आमच्या सर्व नेत्या मंडळींनी धरणाची व्यवस्था केल्यामुळे पाण्याची उपलब्धता सुद्धा चांगली आहे. आणि हेच जर कारखाने जसं चालू आहे तसंच आमच्या डोकारे कारखाना सुद्धा त्या साहेबांनी घेतलेला आहे. तर साहेबांना माझी एकच विनंती आहे की आपले वाईफ चेअरमन सुद्धा आलेले आहेत, आमच्या डोकारे कारखान्याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि तोही असं जोमाने चालू करावं. सर्व नवापूर परिसरातील शेतकरी आपल्या पाठीशी राहतील असे मी ग्वाही देतो आणि या गणित हंगामाच्या शुभेच्छा देतो. आणि असंच आमच्या डोकारे कारखाना सुद्धा लवकर सुरू करावा असं मी विनंती करतो. मान्य सचिन दादा यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या कारखान्याच्या 26व्या गळीत हंगामासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर तसंच सर्व ऊस उत्पादक जमलेल्या ऊस उत्पादक भगिनी पण आहेत. मी सर्वांचं आज प्रथम स्वागत करतो. आणि आज सर्वांनी वेळ काढून इथं माझ्या मते आपण सर्व 10-10:30 आलात. आता जवळजवळ 1 वाजायची वेळ आली आणि आपण सर्वांनी इतका वेळ दिला त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. प्रास्ताविक मध्ये आमचे बालेराव साहेबांनी कारखान्याबद्दल तसं संक्षिप्त माहिती दिलेली आहे. नंतर जी कारखान्याची जी वाटचाल झाली आहे त्या वाटचालीत आणि आज आपण आज आपण जी प्रगती केलेली आहे आजपर्यंत याच्यात सर्वात मोठा तुमचा वाटा आहे. कारण मशिनरी तर इथं पण आहे, इतर पण कारखान्यांमध्ये आहे. पण मशिनरीपेक्षा कारखान्याला मिळणारा ऊस हा सर्वात जास्त महत्वाचा असतो. आणि इतके वर्ष म्हणजे 25 वर्ष आपण जो या कारखान्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच आपण कारखान्याची आजपर्यंत इतकी प्रगती करू शकलो. जसं या वर्षी अवकाळी पाऊस पडला तसं मे पासून सतत पावसाचं आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात पाऊस पडून राहिला. आणि आता काल परवाच आपल्याकडे कदाचित पाऊस उघडलाय. आणि ह्या शेवटच्या काळात जो पाऊस पडला
तर आपल्या सर्वांचं दुर्दैव म्हणता येईल की बऱ्याचशा आपण जेव्हा जेव्हा बांधावर जातो, शेतांमध्ये जातो, हातात आलेलं पीक आपल्या लोकांचं बरंचसं हातातून वाया गेलं. कांदा पीक असेल, कांद्याचे उळे बरेचसे लोकांनी बाहेरून विकत आणून उळे लावले, ते उळेही खराब झाले. मक्यालाही भाव पाहिजे अपेक्षित होता, तो मिळाला नाही. माझ्या मते कदाचित 1000 ते 1200 पर्यंतच आपला मका जाऊन राहिला. तर आपल्या सर्वांना एक विनंती करेल की ऊस हे एक शाश्वत पीक आहे आपलं. ऊस खूप शेतकऱ्याला खूप मोठं करेल असं नक्की नाही, परंतु एक हमी भाव आणि प्रतिकूल परिस्थितीत ऊसाचं पीक हे तग धरतं. ज्याला फार फवारणी वगैरे याचा खर्च येत नाही. तरी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपल्याकडे जे क्षेत्र असेल, प्रत्येकाकडे कोणाचे 10 असेल, कोणाचं 5 एकर असेल, तर कमीत कमी निम्मा क्षेत्रावर तरी आपण ऊसाची लागवड करावी. कारखान्यातर्फे ऊस लागवडी करता आपण अनेक स्कीम राबवतो. त्यात कारखान्यातर्फे 1 टन बेनं आपण एक टन बेनं आपण मोफत देतो आणि 1 टन शेतकऱ्यांना त्यांनी ते बेनही देतो. पण त्याच्या 1 टनाचा पैसा आपण पुढच्या वर्षी त्यांच्याकडनं जेव्हा ऊस येईल त्यावेळेस घेतो. तसंच याच्याकरता खतांकरता रासायनिक तसंच सेंद्रिय खत हेही आपण बिनव्याजी पुरवतो. आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस ऊस गळपास येईल त्यावेळेस फक्त जेवढा खताचा जो भाव असेल तेवढाच फक्त वजा केला जातो. त्याच्यावर व्याज वगैरे कुठलीही आकारणी करत नाही. तर बंधूंनो, जसं इतर पिकांचं नुकसान झालं आपलं, तसंच कारखाना पण हा शेती प्रक्रियेचाच उद्योग आहे. तर ऊस कमी, काही आता गेल्या 2-4 वर्षात आपल्या परिसरात ऊस कमी झाला. लांबून ऊस आणावा लागतो, त्यामुळे बराचसा पैसा आपला वाहतुकीमध्ये किंवा आता मागच्या वक्त्यांनी सांगितलं की 200-250 रुपये आपले वाहतुकीत जास्त जातात किंवा डिझेलमध्येच जास्त जातात. तरी आपल्या परिसरात जरी ऊस वाढला तरी मी बाकीचे आमचे जसं आता चाळीसगावचे काही बंधू बोलले की आम्हाला काही पर्क नका करू, तर मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो की कारखान्याची क्षमता आपण सगळ्यांच्या मदतीने वाढवलेली आहे. आणि ऊस जरी वाढला तरी आपला सर्व लांबचाही म्हणा किंवा जसं चाळीसगाव असेल, निफाड असेल, ज्या शेतकऱ्यांनी इतक्या वर्ष कारखान्याला मदत केली त्याची कधीच आपल्याला विसर पडणार नाही. आणि त्यांचा ऊस निघेपर्यंत आपण कारखाना चालूच राहील. आणि भविष्यात पण त्यांना आपण अशी हमी देऊ की त्यांचा ऊस आपण घेतच राहू. दरवर्षी आपण ऊसाकरता साधारण 8 ते 10 कोटी रुपये हे ऊस वाढवण्याकरता किंवा ऊसाच्या संवर्धनाकरता आपण दरवर्षीचं एक बजेट ठेवतो. आणि दरवर्षी विविध ज्या स्कीम राबवतो आपण, तर त्याकरता आपण तेवढं बजेट ठेवतो. या वर्षी पण आपण तेवढं नियोजन केलेलं आहे. यंदा आपल्याकडे आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि काही म्हणजे आपण जानेवारीत पण ऊस लावतो. तर त्याकरता आम्ही कारखान्याचं आमचं जे शेती खातं आहे, तर आपण केव्हाही फोन केला, काही माहिती मागितली, तर ते कधी शेती खातं आपल्याकडे बांधावर येऊन आपल्याला सर्व सेवा उपलब्ध करतील. मी जसं आता 2 मिनिटापूर्वी बोललो की कारखाना पण शेती प्रक्रियेचाच एक उद्योग आहे. आणि कारखान्यावर शासनाचे बरेच निर्बंध असतात. जसं साखर आपण तयार करतो, हे आपल्याला माहित आहे की ती पूर्ण विकायला आपल्याला परवानगी नसते. दर महिन्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला साखर विकावं लागते. म्हणजे ह्या वर्षाचं उत्पादन आपण पुढच्या 12 ते 14 महिन्यात विकतो. आपण गेल्या 8-10 वर्षापूर्वी वीज निर्मितीचा प्रकल्प टाकला.
त्यावेळेस 6 रुपये 50 पैशांनी शासन आपल्याकडनं वीज घेत होतं. आज शासनाकडे वीज जास्त झाली, म्हणजे गरजेपेक्षा जास्त पुरवठा व्हायला लागला. म्हणून गेल्या वर्षापासून आपला 6.5च्या ऐवजी 4.5 रुपयांनी शासनाने आपल्याला नवीन दर ठरवून दिला आणि त्या भावामध्ये आपल्याला पुरवठा करावा लागते. तसंच गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपण इथेनॉल प्रकल्प टाकला आणि सुरुवातीला शासनाचं त्याला बरंच अनुदान होतं किंवा शासन त्याला बरंच प्रोत्साहन पण देत होतं. म्हणून 2 वर्षापूर्वी आपण त्याची क्षमता दुप्पट केली, म्हणजे 50,000 लिटर प्रतिदिन जी इथेनॉल निर्मिती होती ती आता आपण 1 लाख लिटर प्रतिदिन मागच्या वर्षापासून क्षमता वाढवली. आणि या वर्षी ज्यावेळेस आता मागच्या 15 दिवसापूर्वी शासनाने जेव्हा इथेनॉल सप्लायचे टेंडर काढले, तर आम्ही नियोजन केलं होतं की किती आपण यावर्षी आपण अंदाज केला की यावर्षी आपण किती इथेनॉल बनवू शकतो. तर आपण साधारण 1.25 कोटी लिटर ते 1.5 कोटी लिटर आपण इथेनॉल तयार करू शकतो आपल्या कारखान्यात. तर त्याकरता आपण 1 ते 1.25 कोटी लिटरचं टेंडर भरलं शासनाकडे. पण फक्त आपल्याला 20 लाख लिटरची शासनाकडनं टेंडर आपलं मंजूर करण्यात आलं. म्हणजे आज जे उरलेले 80 लाख लिटर ते 90 लाख लिटर राहील, त्याला आज गिराईकच नाहीये. म्हणजे कदाचित अशी परिस्थिती राहील यावर्षी की आपली डिस्टिलरी जी आपण म्हणतो जिथून इथेनॉल निर्मिती होते ती कदाचित 2-2.5 महिने फक्त चालवावं लागेल. कारण इथेनॉल हे असं द्रव्य आहे की ते आपण जास्त साठवू शकत नाही आणि आपल्याकडे जी क्षमता आहे ती फक्त 15 ते 20 लाख लिटर आपण साठवू शकतो. आणि ते ज्वलनशील असल्यामुळे ते जास्त दिवस ठेवणं पण धोकेदायक असतं. हे आपल्याला सांगायचा उद्देश एवढाच होता की शासनाचे बरेच निर्बंध पण आपल्यावर येतात. जसं आता या इथेनॉलवर आल्यामुळे आपल्याला कदाचित 1-2 महिन्यातच डिस्टिलरी बंद करावं लागेल. उसाला जर साखरेला जर कदाचित भाव कमी मिळाला तर आपल्याला इथेनॉलच्या मधून जे काय आपल्याला 2 रुपये मिळत होते ते आपल्याला उसाच्या भावामध्ये आपल्याला त्याच्यात मदत होत होती. परंतु आता बघू, आपण अजून वेळ गेलेला नाही. सगळे आपल्या बरोबरचे किंवा आपल्यासारखे इतर कारखाने पण आहेत, तर सगळे मिळून आता प्रयत्न करताय शासनाकडे की कमीत कमी जेवढा इथेनॉल आम्ही तयार करू तेवढं तरी उचलण्यात यावं. कारण केंद्र शासनाने आता पेट्रोल जे आपण वापरतो त्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करायची परवानगी दिलेली आहे. ती कदाचित जर थोडी अजून शासनाने वाढवून दिली तर आपला माल पण तिथं पुरवठा करता येईल. जसं आता मागे बालेराव साहेबांनी सांगितलं की कारखाना चालवत असताना यंदाचं जे नियोजन आहे आपलं ते 5.5 ते 6 लाख टनाचं गळीताचं नियोजन आहे. आणि तेवढ्या ऊसाची आपल्या सर्वांच्या मदतीने तेवढी नोंद पण झाली आहे आणि सर्वांचा ऊस वेळेत आपण गाळप करू. याकरता कारखान्यामध्ये काही गेल्या वर्षी आपण थोडे बदल पण केले आहे की जेणेकरून 4,500 टन प्रतिदिन जी आपली क्षमता होती ती आता 5,000 टन प्रतिदिन आपलं गाळप क्षमता राहील. ऊसाचा भावाबद्दल साहेबांनी मला सांगितलं होतं की भावाबद्दल पण काही मंडळींची आपली कदाचित भावाबद्दल बोलावं असं हे राहील, अपेक्षा राहील. तर म्हणून मागच्या वर्षी आपण 2700 रुपये पहिला हप्ता केला होता आणि नंतर 150 रुपये असा गेल्या वर्षी 2850 रुपये आपण भाव दिला होता. तर या वर्षी सर्वच महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांचं अद्याप गळीत चालू झालेलं नाही, कारण शासनानेच 1 नोव्हेंबर पासून परवानगी दिली होती
आणि हे पाऊस असल्यामुळे ते अजून थोडं 2-4 दिवस लांबण्याचं चिन्ह दिसतंय. तर द्वारकाधीश इतक्या वर्ष कधीच कोणाच्या मागे राहिला नाही आपल्या परिसरातल्या कारखान्यांच्या तुलनेत म्हणेल मी. तर यापुढे पण आपण कोणाच्या मागे नक्की राहणार नाही. फक्त आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की अद्याप चालू वर्षीचा पहिला हप्ता किंवा चालू वर्षाचा ऊसाचा भाव काय निघावा याच्याबद्दल अद्याप इतर कारखान्यांकडनं कुठून पण आपल्याला अजून काही भावाची पातळी कुठे हे झालेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक विनंती आम्ही करतो की एवढे 8-15 दिवसात हे सगळं चित्र आपलं स्पष्ट होईल आणि त्यावेळेस आम्ही सर्व आपल्याशी एकदा ते स्पष्ट झालं की आपल्याशी नाही असं एकत्र भेटता येणार, पण आम्ही आपल्या गटांवर येऊन आपल्याशी चर्चा करू आणि त्यावेळेस योग्य तो भाव, जसं बापूजींनी सांगितलं, योग्य तो भाव आपण नक्की काढू आणि सर्वांना विश्वासात घेऊन किंवा सर्वांशी चर्चा करूनच तो आपण भाव काढू. आज आपण सर्व इथं आलात, सर्वांनी इतका वेळ दिला, तर पुनश्च एकदा सर्वांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अध्यक्ष भाषण. जमलेल्या ऊस उत्पादक भगिनी पण आहेत. मी सर्वांचं आज प्रथम स्वागत करतो आणि आज सर्वांनी वेळ काढून इथं माझ्या मते आपण सर्व 10-10:30 आलात. आता जवळजवळ 1 वाजायची वेळ आली आणि आपण सर्वांनी इतका वेळ दिला त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. प्रास्ताविक मध्ये आमचे बालेराव साहेबांनी कारखान्याबद्दल तसं संक्षिप्त माहिती दिलेली आहे. नंतर जी कारखान्याची जी वाटचाल झाली आहे त्या वाटचालीत आणि आज आपण आज आपण जी प्रगती केलेली आहे आजपर्यंत याच्यात सर्वात मोठा तुमचा वाटा आहे. कारण मशिनरी तर इथं पण आहे, इतर पण कारखान्यांमध्ये आहे, पण मशिनरीपेक्षा कारखान्याला मिळणारा ऊस हा सर्वात जास्त महत्वाचा असतो. आणि इतके वर्ष म्हणजे 25 वर्ष आपण जो या कारखान्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच आपण कारखान्याची आजपर्यंत इतकी प्रगती करू शकलो. जसं या वर्षी अवकाळी पाऊस पडला तसं मे पासून सतत पावसाचं आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात पाऊस पडून राहिला आणि आता काल परवाच आपल्याकडे कदाचित पाऊस उघडलाय आणि ह्या शेवटच्या काळात जो पाऊस पडला तर आपल्या सर्वांचं दुर्दैव म्हणता येईल की बऱ्याचशा आपण जेव्हा बांधावर जातो, शेतांमध्ये जातो, हातात आलेलं पीक आपल्या लोकांचं बरचसं हातातून वाया गेलं. कांदा पीक असेल, कांद्याचे उळे बरेचशे लोकांनी बाहेरून विकत आणून उळे लावले, ते उळेही खराब झाले. मक्यालाही भाव पाहिजे अपेक्षित होता, तो मिळाला नाही. माझ्या मते कदाचित 1000 ते 1200 पर्यंतच आपला मका जाऊन राहिला. तर आपल्या सर्वांना एक विनंती करेल की ऊस हे एक शाश्वत पीक आहे. आपलं ऊस खूप शेतकऱ्याला खूप मोठं करेल असं नक्की नाही, परंतु एक हमी भाव आणि प्रतिकूल परिस्थितीत ऊसाचं पीक हे तग धरतं, ज्याला फार फवारणी वगैरे याचा खर्च येत नाही. तरी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपल्याकडे जे क्षेत्र असेल, प्रत्येकाकडे कोणाचे 10 असेल, कोणाचं 5 एकर असेल, तर कमीत कमी निम्मा क्षेत्रावर तरी आपण ऊसाची लागवड करावी. कारखान्यातर्फे ऊस लागवडी करता आपण अनेक स्कीम राबवतो. त्यात कारखान्यातर्फे 1 टन बेनं आपण मोफत देतो आणि 1 टन
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांनी ते पेनही देतो, पण त्याचा 1 टनाचा पैसा आपण पुढच्या वर्षी त्यांच्याकडनं जेव्हा ऊस येईल त्यावेळेस घेतो. तसंच याच्याकरता खतांकरता रासायनिक तसंच सेंद्रिय खत हेही आपण बिनव्याजी पुरवतो आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस ऊस गळपास येईल त्यावेळेस फक्त जेवढा खताचा जो भाव असेल तेवढाच फक्त वजा केला जातो, त्याच्यावर व्याज वगैरे कुठलीही आकारणी करत नाही. तर बंधूंनो, जसं इतर पिकांचं नुकसान झालं आपलं, तसंच कारखाना पण हा शेती प्रक्रियेचाच उद्योग आहे. तर ऊस कमी काही आता गेल्या 2-4 वर्षात आपल्या परिसरात ऊस कमी झाला, लांबून ऊस आणावा लागतो, त्यामुळे बराचसा पैसा आपला वाहतुकीमध्ये किंवा आता मागच्या वक्त्यांनी सांगितलं की 200-250 रुपये आपले वाहतुकीत जास्त जातात किंवा डिझेलमध्येच जास्त जातात. तरी आपल्या परिसरात जरी ऊस वाढला तरी मी बाकीचे आमचे जसं आता चाळीसगावचे काही बंधू बोलले की आम्हाला काही पर्क नका करू, तर मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो की कारखान्याची क्षमता आपण सगळ्यांच्या मदतीने वाढवलेली आहे आणि ऊस जरी वाढला तरी आपला सर्व लांबचाही म्हणा किंवा जसं चाळीसगाव असेल, निफाड असेल, ज्या शेतकऱ्यांनी इतक्या वर्ष कारखान्याला मदत केली त्याची कधीच आपल्याला विसर पडणार नाही आणि त्यांचा ऊस निघेपर्यंत आपण कारखाना चालूच राहील आणि भविष्यात पण त्यांना आपण अशी हमी देऊ की त्यांचा ऊस आपण घेतच राहू. दरवर्षी आपण ऊसाकरता साधारण 8 ते 10 कोटी रुपये हे ऊस वाढवण्याकरता किंवा ऊसाच्या संवर्धनाकरता आपण दरवर्षीचं एक बजेट ठेवतो आणि दरवर्षी विविध ज्या स्कीम राबवतो आपण, तर त्याकरता आपण तेवढं बजेट ठेवतो. या वर्षी पण आपण तेवढं नियोजन केलेलं आहे. यंदा आपल्याकडे आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि काही म्हणजे आपण जानेवारीत पण ऊस लावतो, तर त्याकरता आम्ही कारखान्याचं आमचं जे शेती खातं आहे, तर आपण केव्हाही फोन केला, काही माहिती मागितली, तर ते कधी शेती खातं आपल्याकडे बांधावर येऊन आपल्याला सर्व सेवा उपलब्ध करतील. मी जसं आता 2 मिनिटापूर्वी बोललो की कारखाना पण शेती प्रक्रियेचाच एक उद्योग आहे आणि कारखान्यावर शासनाचे बरेच निर्बंध असतात. जसं साखर आपण तयार करतो, हे आपल्याला माहित आहे की ती पूर्ण विकायला आपल्याला परवानगी नसते. दर महिन्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला साखर विकावं लागते. म्हणजे ह्या वर्षाचं उत्पादन आपण पुढच्या 12 ते 14 महिन्यात विकतो. आपण गेल्या 8-10 वर्षापूर्वी वीज निर्मितीचा प्रकल्प टाकला, त्यावेळेस 6 रुपये 50 पैशांनी शासन आपल्याकडनं वीज घेत होतं. आज शासनाकडे वीज जास्त झाली, म्हणजे गरजेपेक्षा जास्त पुरवठा व्हायला लागला. म्हणून गेल्या वर्षापासून आपला 6.5च्या ऐवजी 4.5 रुपयांनी शासनाने आपल्याला नवीन दर ठरवून दिला आणि त्या भावामध्ये आपल्याला पुरवठा करावा लागते. तसंच गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपण इथेनॉल प्रकल्प टाकला आणि सुरुवातीला शासनाचं त्याला बरंच अनुदान होतं किंवा शासन त्याला बरंच प्रोत्साहन पण देत होतं. म्हणून 2 वर्षापूर्वी आपण त्याची क्षमता दुप्पट केली, म्हणजे 50,000 लिटर प्रतिदिन जी इथेनॉल निर्मिती होती ती आता आपण 1 लाख लिटर प्रतिदिन मागच्या वर्षापासून क्षमता वाढवली. आणि या वर्षी ज्यावेळेस आता मागच्या 15 दिवसापूर्वी शासनाने जेव्हा इथेनॉल सप्लायचे टेंडर काढले, तर आम्ही नियोजन केलं होतं की किती आपण यावर्षी आपण अंदाज केला की यावर्षी आपण किती इथेनॉल बनवू शकतो. तर आपण साधारण 1.25 कोटी लिटर ते 1.5 कोटी लिटर आपण इथेनॉल तयार करू शकतो आपल्या कारखान्यात. तर त्याकरता आपण 1 ते 1.25 कोटी लिटरचं टेंडर भरलं शासनाकडे.
पण फक्त आपल्याला 20 लाख लिटरचीच शासनाकडनं टेंडर आपलं मंजूर करण्यात आलं. म्हणजे आज जे उरलेले 80 लाख लिटर ते 90 लाख लिटर राहील, त्याला आज गिराईकच नाहीये. म्हणजे कदाचित अशी परिस्थिती राहील यावर्षी की आपली डिस्टिलरी जी आपण म्हणतो जिथून इथेनॉल निर्मिती होते ती कदाचित 2-2.5 महिने फक्त चालवावं लागेल. कारण इथेनॉल हे असं द्रव्य आहे की ते आपण जास्त साठवू शकत नाही. आणि आपल्याकडे जी क्षमता आहे ती फक्त 15 ते 20 लाख लिटर आपण साठवू शकतो. आणि ते ज्वलनशील असल्यामुळे ते जास्त दिवस ठेवणं पण धोकेदायक असतं. हे आपल्याला सांगायचा उद्देश एवढाच होता की शासनाचे बरेच निर्बंध पण आपल्यावर येतात. जसं आता या इथेनॉलवर आल्यामुळे आपल्याला कदाचित 1-2 महिन्यातच डिस्टिलरी बंद करावं लागेल. एक उसाला जर साखरेला जर कदाचित भाव कमी मिळाला तर आपल्याला इथेनॉलच्या मधून जे काय आपल्याला 2 रुपये मिळत होते ते आपल्याला उसाच्या भावामध्ये आपल्याला त्याच्यात मदत होत होती. परंतु आता बघू आपण, अजून वेळ गेलेला नाही. सगळे आपल्या बरोबरचे किंवा आपल्यासारखे इतर कारखाने पण आहेत, तर सगळे मिळून आता प्रयत्न करताय शासनाकडे की कमीत कमी जेवढा इथेनॉल आम्ही तयार करू तेवढं तरी उचलण्यात यावं. कारण केंद्र शासनाने आता पेट्रोल जे आपण वापरतो त्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करायची परवानगी दिलेली आहे. ती कदाचित जर थोडी अजून शासनाने वाढवून दिली तर आपला माल पण तिथं पुरवठा करता येईल. जसं आता मागे बालेराव साहेबांनी सांगितलं की कारखाना चालवत असताना यंदाचं जे नियोजन आहे आपलं ते 5.5 ते 6 लाख टनाचं गळीताचं नियोजन आहे. आणि तेवढ्या ऊसाची आपल्या सर्वांच्या मदतीने तेवढी नोंद पण झाली आहे. आणि सर्वांचा ऊस वेळेत आपण गाळप करू याकरता कारखान्यामध्ये काही गेल्या वर्षी आपण थोडे बदल पण केले आहे की जेणेकरून 4,500 टन प्रतिदिन जी आपली क्षमता होती ती आता 5,000 टन प्रतिदिन आपलं गाळप क्षमता राहील. ऊसाचा भावाबद्दल साहेबांनी मला सांगितलं होतं की भावाबद्दल पण काही मंडळींची आपली कदाचित भावाबद्दल बोलावं असं हे राहील, अपेक्षा राहील. तर बंधूंना मागच्या वर्षी आपण 2700 रुपये पहिला हप्ता केला होता आणि नंतर 150 रुपये असा गेल्या वर्षी 2850 रुपये आपण भाव दिला होता. तर या वर्षी सर्वच महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांचं अद्याप गळीत चालू झालेलं नाही. कारण शासनानेच 1 नोव्हेंबर पासून परवानगी दिली होती आणि हे पाऊस असल्यामुळे ते अजून थोडं 2-4 दिवस लांबण्याचं चिन्ह दिसतंय. तर द्वारकाधीश इतक्या वर्ष कधीच कोणाच्या मागे राहिला नाही आपल्या परिसरातल्या कारखान्यांच्या तुलनेत म्हणेल मी. तर यापुढे पण आपण कोणाच्या मागे नक्की राहणार नाही. फक्त आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की अद्याप चालू वर्षीचा पहिला हप्ता किंवा चालू वर्षाचा ऊसाचा भाव काय निघावा याच्याबद्दल अद्याप इतर कारखान्यांकडनं कुठून पण आपल्याला अजून काही भावाची पातळी कुठे हे झालेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक विनंती आम्ही करतो की एवढे 8-15 दिवसात हे सगळं चित्र आपलं स्पष्ट होईल आणि त्यावेळेस आम्ही सर्व आपल्याशी एकदा ते स्पष्ट झालं की आपल्याशी नाही असं एकत्र भेटता येणार, पण आम्ही आपल्या गटांवर येऊन आपल्याशी चर्चा करू आणि त्यावेळेस योग्य तो भाव, जसं बापूजींनी सांगितलं, योग्य तो भाव आपण नक्की काढू आणि सर्वांना विश्वासात घेऊन किंवा सर्वांशी चर्चा करूनच तो आपण भाव काढू. आज आपण सर्व इथं आलात, सर्वांनी इतका वेळ दिला, तर पुनश्च एकदा सर्वांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर अध्यक्ष भाषण माझ्या लोकांसाठी सूचना करायची आहे. इकडे ज्या टोप्या आहेत त्या टोप्या मला फार आवडतात, त्यामुळे एवढ्या टोप्या घेऊन ठेवायच्या आणि ही लाईन सगळी टोप्याची म्हणजे ऊस वाढे कारभारी मंडळी आहे आणि ते ऊस लावण्यामध्ये पुढाकार घे असे मी त्यांना विनंती करतो. आणि ऊस लावल्यानंतर ते हमखास उत्पन्न किती काढायचं हे जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या परत कारखान्याला कळवल्या तर आम्ही त्याची तुमची म्हणण्याची काय आम्हाला मदत करता येईल ती जरूर करू. एवढं बोलून मी थांबतो. यानंतर या ठिकाणी जमलेले सगळे शेतकरी बांधव, मान्य व्यासपीठ परिसरातील आणि चाळीसगाव, निफाड, शिरपूर आणि शहादा तळोदा या भागातील सर्व शेतकरी बांधव आज आपल्या द्वारकाधीश साखर कारखान्याच्या 26व्या गाळप हंगामाचे गव्हाण पूजन प्रसंगी हजर झाले. मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून आणि यापुढेही असे सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आपण या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या शेतकरी बांधवांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी सगळी व्यवस्थापनाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.